इतिहास मित्रांनो नमस्कार. आज दिनांक 25 जुलै 1629 रोजी अतिशय दुर्दैवी घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे वडील मीर ए समद साहेबान ए जादूराय ए दख्खनी लखुजी जाधवराव आणि त्यांची दोन मुले अचलोजी राजे, रघुजी राजे आणि एक नातू यशवंतराव यांची देवगिरीच्या किल्ल्यावर बुराण निजामशाह तिसरा यानं कपटानं भर दरबारात हत्या केली. या घटनेच्या वेळी जिजाऊ मासाहेब आणि शहाजी महाराज परांडा किल्ल्यावर वास्तव्यास होते. ज्यावेळेस ह्या घटनेची बातमी शहाजीराजांना कळली त्यावेळेस शहाजीराजांनी निजामशाहीचं सरदारत्व झुगारून दिलं आणि त्वेषानं त्यांनी इथून पुण्यापर्यंतचा मुलूक स्वतःच्या ताब्यात घेतला आणि जिजाऊ मासाहेबांना जुन्नरच्या किल्ल्यावर पाठवलं. ज्यावेळेस शहाजी महाराज आणि जिजाऊ साहेब परांडा येथे वास्तव्यास होत्या त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे जिजाऊंच्या गर्भात होते. म्हणजेच की जसं आपण म्हणतो की गर्भात उमगली झुंजाराची रीत, तसाच काहीसा अनुभव आपल्या परांड्याच्या किल्ल्यानं 350-400 वर्षापूर्वी नक्कीच अनुभवला आहे. कारण शहाजी महाराजांच्या ताब्यात परांडा हा किल्ला जवळजवळ इसवी सन 1627 ते 1630 पर्यंत असे 3 वर्ष जवळजवळ होता. शहाजी महाराजांचा दरारा हा पूर्ण परांडा परिसरात त्यावेळीही होता. आजच्या या व्हिडिओमध्ये काही एडिट नसणारे आहे असा व्हिडिओ मी तो टाकणार आहे. त्याच्यामुळं दस्तऐवजीय जी पुरावे कागदपत्र होते ते मला टाकता येणार नाही. तरीही ज्यांना उत्सुकता आहे की कशातून घेतले तर त्यांच्यासाठी सांगतो. मालोजी राजे आणि शहाजी महाराज हे वासी बेंद्रेंचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. आणि शककर्ते शिवराय विजयराव देशमुख यांचं आहे, त्याच्यामध्ये पान क्रमांक 128 वर, म्हणजे माझ्याकडे जी आवृत्ती होती त्याच्यामध्ये पान क्रमांक 128 यावर हे तुम्हाला बघायला मिळू शकतं. तर भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय.